माननीय राजसाहेबांनी माझी जवळपास 5-6 वर्षापूर्वी मनसेच्या शेतकरी सेनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. आणि साहेबांचं जर आपण पहिलं भाषण ऐकलं असेल, त्या पहिल्या भाषणामध्ये पक्ष स्थापनेचं भाषण, त्यावेळेस साहेबांनी सांगितलं होतं की मला जीन्स आणि टी शर्टवर ट्रॅक्टरवर बसलेला शेतकरी पाहायचा आहे. म्हणजे साहेबांचं आधुनिक शेतीचं स्वप्न आहे हे. त्यातून साहेबांनी त्यावेळेस 2006ला त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्राला तसा संदेश दिला होता. म्हणजे आपला शेतकरी जो आहे पारंपरिक शेती पद्धतीने शेती करतोय आणि पारंपरिक शेती पद्धतीने शेती केल्यामुळे त्याचं उत्पन्न म्हणावं त्या पद्धतीने येत नाहीये. आणि म्हणून त्या शेतकऱ्याचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढवता येईल, त्या शेतकऱ्याला जो मार्केट आहे ते कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल, ह्या सगळ्या संदर्भानं शेतकऱ्यानं सगळ्यात महत्त्वाचं की शेतकऱ्यानं आधुनिक शेतीची कास धरली पाहिजे. आणि जे शेतकरी आधुनिक शेती करतायत ते शेतकरी कशा पद्धतीने प्रगती करतायत, या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत गेल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून सध्या महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी शर्यतीचं काम चालू आहे. आणि बाकी मग त्या विषयावर समजा ते आंदोलनं, समजा आता समजा परवा पनगेश्वर कारखान्याचा विषय तयार निर्माण झाला किंवा विम्याचा विषय असेल, त्या विषयावर तर आपण आंदोलनं करतोच किंवा ते प्रश्न सोडवण्याचं काम करतोच. परंतु शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून सध्या आपण काम करू.